उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हे दोघे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले आणि इथूनच राजकीय चर्चेंना जोर आला. प्रत्यक्षात पाहिलं तर ही भेट एक वैयक्तिक कारणामुळे होती. काही दिवसापूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला आणि त्यांच्यावर मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः रुग्णालयात गेले होते. ही बाब मानवी दृष्टीने पाहिली तर अगदी स्वाभाविक आहे. कारण शिंदे आणि पाटील हे जुने सहकारी आहेत. मात्र खरी चर्चा रंगली ती तेव्हा, जेव्हा रुग्णालयातून बाहेर पडताना संजय दिना पाटील हे शिंदे यांच्या गाडीत बसून गेले. ही छोटीशी दिसणारी घटना राजकीय दृष्टिकोनातून मोठी मानली जात आहे. कारण गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आधीच सुरू आहेत. त्यामुळे या घटनेने ऑपरेशन टायगर या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येतं. पक्षांतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे काम करण्याच्या शैलीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर घडलेली एक घटना याचे उदाहरण ठरले. एका दिव्यांग महिलेने आपल्या मुलाच्या नोकरीसाठी शिंदेंकडे मदत मागितली होती. तेव्हा शिंदे यांनी त्वरित गाडी थांबवून त्या महिलेची अडचण ऐकून घेतली आणि संबंधित कंपनीला फोन करून त्या मुलाला काम देण्याबाबत सूचना दिल्या. या घटनेमुळे शिंदे यांची प्रतिमा त्वरित निर्णय घेणारा नेता अशी अधिक मजबूत होत असल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान कोकणातूनही मोठे राजकीय बातमी समोर आली आहे. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि ठाकरे गटाचे आक्रमक नेते संदेश पारकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. त्यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. संदेश पारकर हे साधे कार्यकर्ते नाहीत, तर ते कणकवली पॅटर्न शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी सर्वपक्षीय सहमतीनं सत्ता मिळवण्याचा प्रयोग यशस्वी केला होता, जो संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. आता हाच नेता शिंदे गटात जात असल्याने कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण हा पारंपरिकरित्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही महिन्यापासून तिथून सतत नेते शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. पारकर यांच्या पक्षांतरामागेही काही ठोस कारणं सांगितली जात आहेत. मतदारसंघातील रखडलेले विकासकामे, निधीची कमतरता, सत्ताधाऱ्यांशी थेट संपर्क यासाठी यांनी हा निर्णय घेण्याची चर्चा सुरू आहे. तसंच शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीचा आणि कोकणासाठी जाहीर केलेल्या प्रकल्पांचा त्यांच्यावर प्रभाव पडल्याचंही बोललं जात आहे. याच वेळी परभणी जिल्ह्यातही मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणि राव यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ही घटना पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसात निर्णय मागे घेतला नाही तर ते पक्षाच्या प्राथमिक सदस्याचाही राजीनामा देतील. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या परिस्थितीला कसं हाताळतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकूणच पाहिलं तर राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड अस्थिरता आणि हालचाल सुरू आहे. एकीकडे शिंदे गट आपली ताकद वाढवताना दिसत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटात अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. ऑपरेशन टायगर ही फक्त चर्चा आहे, की प्रत्यक्षात काही मोठ्या राजकीय स्फोट होणार हे येणारे काही दिवसच ठरवणार आहे. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.